नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. मागच्या भागामध्ये आपण मानसिक दिव्यांगांविषयीची माहिती जाणून घेतली होती आणि त्यासाठी आपण पुण्याला गेलो होतो आणि पुण्याच्या अनिकेत अनाथ आश्रमामध्येही आपण गेलो होतो आणि तिथल्या मुलांची दिनचर्या असेल किंवा त्यांचं शिक्षण असेल, स्वावलंबन असेल, त्यांच्या समस्या काय आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतलेली होती. त्याविषयीची अधिक माहिती तुम्हाला जर का हवी असेल ना, तर फेसबुकवरती आमचं जे अकाउंट आहे ना, त्याच्यावरती संपूर्ण माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्ही जरूर समजून घ्या. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल, अतिशय उपयुक्त असाच आपला आजचा विषय आहे. त्यातही समाजातल्या एका विशेष गटाविषयी आज आपण बोलणार आहोत. वास्तविक ह्या गटाविषयी मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलं होतं. मानसिक दिव्यांगांविषयी मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलेलं होतं. त्यांच्या समस्या, वस्तुस्थिती याही आपण जाणून घेतल्या होत्या आणि या साऱ्या मानसिक दिव्यांगांसाठी विशेष शिक्षण आणि थेरपी हे प्रभावी उपाय आहेत. मुळात अशा मुलांना लहानपणीच ओळखून त्यांना तशा प्रकारचं शिक्षण देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आज आपण विशेष मार्गदर्शन घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण थेट जाणार आहोत पेण इथल्या शाळेमध्ये. या शाळेची ख्याती दूरवर पसरलेली आहे. मानसिक दिव्यांगांना सक्षम बनवणारी ही शाळा आहे. थेरपी बरोबरच शिक्षण, कौशल्यही इथे शिकवली जातात आणि तीही पूर्णपणे मोफत. ही आहे सुहित जीवन ट्रस्टची शाळा. आता आमच्या 58 गावांमध्ये बसेस जातात मॅडम. उरण आहे, खालापूर आहे, पेण आहे आणि अलिबाग अशा 4 तालुक्यातले विद्यार्थी येतात आणि या 4 तालुक्यांमध्ये आमच्या बसेस जातात. आणि अतिशय म्हणजे आमच्या संस्थांमध्ये म्हणजे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, त्यानंतर स्कूल आहे, कुठेही फीज आकारली जात नाही विद्यार्थ्यांना. त्यामुळे आम्ही जाऊन मुलांना घेऊन येतो की ह्या ज्या काही सेवा आहेत त्या तुमच्यासाठी आहे. शासनाने ज्या काही सेवा निर्माण केलेल्या आहेत, संस्थेकडून ज्या काही सेवा आहेत त्या तुमच्यासाठी आहेत, तर त्याचा जास्तीत जास्त लाभ तुम्ही घ्यावा. आणि कधी म्हणजे विद्यार्थ्यांना सुका खाऊ आहे, त्यानंतर कुणाचा वाढदिवस आहे, अशी अनेक मंडळी येतात. त्या विद्यार्थ्यांना जे काय आहे म्हणजे त्या सगळ्या सेवा त्यांना पुरवल्या जातात. विद्यार्थ्यांना जो बुधवारी चेंज करण्याचा जो युनिफॉर्म आहे, टी शर्ट आहे, ट्रॅक पॅन्ट आहे, ते इथून पुरवल्या जातात. त्यांचं दप्तर आहे ते इथून पुरवलं जातं. त्यानंतर छत्र्या आहेत त्या विद्यार्थ्यांना इथून पुरवल्या जातात. आपण पाहिलंच असेल की विद्यार्थ्यांसाठी जिमची सेवा पण आपण देतो. या शाळेच्या सर्व हेड डॉक्टर सुरेखाताई पाटील यांनी बौद्धिक अक्षमता या विषयावरती त्यांनी संशोधन करून डॉक्टरेट मिळवलेली आहे. या क्षेत्रामध्ये त्यांची विविध संशोधनही आहेत आणि विविध अडचणीतून मार्ग काढून त्यांनी ही शाळा उभी केली आहे. म्हणजे मला BEd करायचं होतं या विद्यार्थ्यांच्या क्षेत्रातलं, कारण नुसतं त्या विद्यार्थ्यांना पाहणं, त्यांच्यातल्या समस्या समजून घेणं इतकंच पुरेसं नव्हतं. तर खोलात जाऊन ही काय समस्या आहे, हे म्हणजे काय, मतिमंदत्व म्हणजे काय, किंवा त्याच्यासाठी काय समस्या असू शकतात, त्यांच्या पालकांना काय सहन करावं लागतं, त्यांना कुठल्या यातनांमधून जावं लागतं, या मुलांना जर शिकवायचं असेल तर नक्की आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे
समजून घेणं गरजेचं होतं. कोर्स झाल्यानंतर मी माझं मास्टर्ससुद्धा कंप्लीट केलं आणि माझी PhD मी मुंबई विद्यापीठातून केलेली आहे या क्षेत्रामधली. या अशा मुलांसाठीच काम करायचं हा सुरेखाताईंचा ध्यास होता. सर्वात आभार मानायचे महाराष्ट्र शासनाचे की आम्हाला त्यांनी हा जो भूखंड आहे, संस्थेचं कार्य पाहून हा भूखंड महाराष्ट्र शासनाने आम्हाला दिलेला आहे आणि हा खास आमच्या संस्थेचं जे काही चाललेलं कार्य आहे शाळेसाठी, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रासाठी, तर त्यासाठी आम्हाला हा मिळालेला भूखंड आहे. तर त्यांचं आम्ही खूप मनापासून महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा भूखंड उपलब्ध करून दिला. कारण आमची कोणतीही ऐपत नव्हती मॅम की हे भूखंड आम्ही विकत घ्यावा किंवा आमच्याकडे तशी काही आमची क्षमता नव्हती. परंतु त्यांनी आमचं काम जे आहे त्याची नोंद घेतली आणि आम्हाला हा भूखंड दिला. त्यानंतर आम्ही इथे आलो, पण तरीही आम्हाला म्हणजे कोणी बांधून देणारं नव्हतं. बाजूला एक बंगलो होता आमच्या, तिथे आम्ही रेंटल बेसिसवर होतो. परंतु एका रात्रीमध्ये आम्हाला तो बंगलो त्यांना जास्त रेंट मिळणार असं मिळालं व्यक्ती, त्याच्यामुळे त्यांनी तो खाली करायला आम्हाला सांगितला. कसं बसं करून डोनर्सच्या मदतीने आम्ही याच ह्याच्यावरती छोट्याशा जागेत जे समोर आहे तिथे चालू केली मग ती संस्था. मुलांना घेऊन इथे आलो आम्ही आणि मग त्याच्यानंतर एम्पॅथी फाउंडेशन म्हणून आहेत त्या ट्रस्टींनी, त्यांचे खूप खूप मनापासून आभार. कारण आम्ही त्यांच्याकडे 6 खोल्या आम्हाला बांधून द्या म्हणून आम्ही गेलो होतो, परंतु त्या महान अशा त्या व्यक्तींनी आम्हाला खरंच इथे पूर्ण इमारत बांधून दिली. महाराष्ट्र शासन हे खरोखर म्हणजे देखरेख ठेवून आहे. कारण दिव्यांग कल्याण आयुक्तालय ही जी काही एक शासनाचा भाग आहे, विभाग आहे, त्या विभागाच्या अंतर्गत आमचं कार्य येतं. सामाजिक न्यायाच्या अंतर्गत येतो आम्ही आणि त्यांच्या अनेक म्हणजे सगळ्या ज्या काही अनुदानित संस्था आहे, विना अनुदानित संस्था आहे, त्या सगळ्यावर त्यांचं देखरेखीचं काम असतं आणि वेळोवेळी आम्हाला त्याचे रिपोर्ट्स द्यावे लागतात, विद्यार्थ्यांबद्दलची माहिती द्यावी लागते. आम्ही त्याच्या अंडर येतो, त्यांच्या विभागाच्या अंतर्गत येतो आणि आम्हाला इथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आहेत किंवा जिल्हा समाज कल्याण विभाग आहे, त्याच्या अंतर्गत आमच्या रायगड जिल्ह्यातल्या ज्या काही म्हणजे आम्ही काम करतो, कशा पद्धतीने काम करतोय, आमच्याकडे किती शिक्षक आहेत, त्यांचं RCI नोंदणी झालेली आहे का, या सगळ्याची देखरेख त्याच्या अंतर्गत होत असते. मानसिक दिव्यांगांसाठी आपल्या महाराष्ट्र शासनाचा दिशा या नावाचा अभ्यासक्रम आहे. आता आमच्याकडे 160 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत आणि 4 विभाग आहेत मॅडम आमच्याकडे. एक म्हणजे पालवी शीघ्र हस्तक्षेप केंद्र आहे, ज्याच्यामध्ये 0 ते 6 वयोगटातले जे काही छोटी बाळं आहेत तिथून जी सुरुवात होते, तर तिथून 6 वयोगटापर्यंतची छोटी बाळं आहे ज्यांना थेरपीच्या सेवा आहेत, विशेष शिक्षणातल्या सेवा आहेत, त्यानंतर सायकोलॉजिकली ज्या सेवा लागतात त्या सेवा आमच्याकडे दिल्या जातात. त्यानंतर आमच्याकडे शाळा आहे जिथे 6 वयोगटापासून 18 वयोगटापर्यंतची विद्यार्थी आहेत, ज्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी असणारं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये भाषा आहे, गणित आहे, त्यानंतर आणखीन अंकज्ञान, लिखाण, वाचन या ज्या काही गोष्टी आहेत त्या दिल्या जातात. कॅलेंडर वाचन आहे, कसं करायचं, त्यानंतर मोजमाप कसं करायचं, म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला जे काही कॉग्नेटिव्ह बौद्धिक कौशल्य आहेत, त्याच्यानंतर बोलण्याची कम्युनिकेशन स्किल्स आहेत, त्यानंतर मोटर स्किल कारक कौशल्य आहेत, त्यानंतर सायकोसोशल कौशल्य आहेत, मोटर स्किल्स आहेत, या स्किल्सचा वापर करून त्यांना कशा पद्धतीने शिकवलं जावं याचं ज्ञान दिलं जातं. एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, ज्याच्यामध्ये 18 वर्षाच्या वरील जे प्रौढ आहेत, प्रौढ मतिमंद आहेत, तर त्या व्यक्तींना आपल्याला व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. मंडळी, या मानसिक दिव्यांगांमध्ये 4 कॅटेगरीज असतात. त्यामध्ये मतिमंद, सेलेबर पार्सी, ऑटिझम आणि बहुविकलांग. पण या साऱ्यांची शिक्षणं वेगवेगळी असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ज्या शासनाने वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत त्या सोयीसुविधा जर का राबवायच्या असतील आणि या विद्यार्थ्यांना तुम्हाला वैयक्तिक लक्ष पुरवावं लागतं. 1-to-1 टीचिंग, त्यांचं इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्रोग्राम आहे. म्हणजे आमच्या एका वर्गामध्ये जर 8 ते 10 विद्यार्थी असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम हा वेगळा असतो. म्हणजे काय, चला समक्ष जाऊन समजून घेऊया.
ह्याला CP म्हणतात जनरली, आणि सोबत CP सोबत कधी कधी डेव्हलपमेंटल डिले वगैरे हे प्रकार सोबत येतात. तर सध्या आता फिजिकली त्यांना बघायला गेलं तर माझा गोल एवढाच आहे आत्ता की तिला चालवणं इंडिपेंडेंटली, ती तिची कामं जेवढी करू शकते तेवढी, ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, वॉशरूमला जाणं, हे ते चालणं वगैरे, तेवढं जरी केलं तरी आत्ता तेवढंच ठीक आहे, चांगलंच आहे. मग पुढे समजा ते खूप चांगलं तिने केलं, मग पुढचे गोल्स त्यांचे. ती खूप म्हणजे अशी नर्वस असायची किंवा मुलांमध्ये मिक्स नसायची, घरातल्या घरात असायची. पण जेव्हा तिला वर्गात येऊन फ्रेंड्स मिळाले तेव्हा ती प्रत्येकाला विचारते, हा नाही आला का, तो नाही आला का, असं प्रत्येकाचं नाव घेऊन ती विचारते. किंवा घरी राहिली तरी आईला पण ती विचारत असते की आई मी शाळेत नाही गेली, मला आज नाही भेटले म्हणून, असं ती सतत विचारत असते. फिजिओथेरपीशिवाय ह्याला कुठला हेच नाही. म्हणजे हेगडे मॅडमना दाखवलं, डॉक्टर न्यूरोसर्जन, ते म्हणाले की आता तुम्हाला मेहनत ही घेतलीच पाहिजे. फिजिओथेरपी काय ह्याच्या म्हणजे आताही तुमच्या हातात आहे सगळं करणं म्हणून. पण आम्हीही थांबलो नाही, माझ्या फॅमिलीनेही थांबलं नाही. असं की तिला रोज शाळेत यायला आवडतं मुळात. असं घरी गेल्यानंतर सगळ्या ॲक्टिव्हिटी वगैरे करते. बस एवढं असेल तरी ठीक आहे. माझी मुलगी म्हणजे मी तर तिचा प्रयत्न चालू ठेवणारच आहे. मंडळी, पेणच्या ह्या शाळेसाठी अनेक पालकांनी इथे स्थलांतर केलं आहे. आज ती ह्या शाळेमुळे सगळं करू शकते. पेपर बॅग करते, राखी बनवते, पणत्या रंगवते, आणि शाळेने खूप आम्हाला सगळ्या ह्या मुलांना काय काय गोष्टी दिल्यात त्या मुलं करतात आमची. प्रगती म्हणजे जेव्हा तो थेरपीला यायचा तेव्हा झोपूनच असायचा, म्हणजे तो बसायचा पण CP सेरिब्रल पल्सी आहे तो, आणि म्हणजे बसायचा पण नाही. आणि थेरपीमुळे त्याला फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी इथे चालू केली, आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही इथे शाळेत टाकला तर त्याची थेरपीमुळे तो बसायला पण लागला, आणि शिवाय त्याच्याकडून ज्या ॲक्टिव्हिटी करून घेतल्या मॅडमनी त्यामुळे त्याला त्याचे म्हणजे टेबल्स हे ते सगळं मॅडमनी करून घेतलं त्याच्याकडून. ह्या शाळेमध्ये आल्यावर त्यांनी पेन्सिल पकडायची सोडा, तो आई लिहायला लागला, त्याचं स्वतःचं नाव लिहायला लागला, 1 2 3 वगैरे काढायला लागला, बोलायला लागला, ते शब्द बोलायला लागला. एवढी म्हणजे त्याच्यात प्रगती झाली. या शाळेच्या माध्यमिक वर्गामध्ये जरा डोकावून बघूया. ह्याच्यावर सरळ रेष मार. गुड जॉब, गुड जॉब. वन, बोल थ्रू, बोल. वन, क्लॅप कर. तुझ्यासाठी टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी टाळी टाळी. गुड जॉब. काटे घड्याळ किती असतात? 3. तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद. नंबर 1. बघा सगळ्यांनी, भावेश काय करतोय? नंबर 1. गुड जॉब. टाळ्या, टाळी वाजव, क्लॅप क्लॅप क्लॅप. तुझ्यासाठी टाळी कर. सगळ्यांनी वाजवा भावेशसाठी. भावेशने काय केलं? नंबर. मंडळी, या शाळेचं जेवण खूप प्रसिद्ध आहे, मुलांना खूप आवडतं. मुलं जेवणाची वाट बघत असतात. आणि आम्हाला असे पण अनुभव आले मॅडम की काही वेळेला मुलांना, विद्यार्थ्यांना घरातून डबे दिले जात नव्हते. प्रत्येकच विद्यार्थ्यांची अशी हे नव्हती, कारण ग्रामीण भागातून येणारे असल्यामुळे काही आई पालक वगैरे आहेत ते शेतावर काम करणारे आहेत. काही विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा बौद्धिक अक्षम आहेत, आणि ज्या वेळेला ह्या विद्यार्थ्यांना त्यांना जेवण मागितलं जातं घरी त्या पालकांकडून, तर त्यावेळेला त्यांना ते पुरवू शकत नाहीत, कारण स्वतःचीच त्यांची अवस्था अशी आहे की ते विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गरजा भागवू शकत नाही, असेही पालक आहेत. मग या विद्यार्थ्यांचं म्हणजे त्यांचा कुपोषण होत होतं, चेहऱ्यावर डाग येणं, या सगळ्या कॅल्शियमची कमतरता, त्यानंतर विविध ज्या गोष्टी आहेत शरीराला लागणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना मिळत नव्हत्या. मग या गोष्टींचा सगळ्यांचा आम्ही अभ्यास केला आणि असं ठरवलं की आपण आता विद्यार्थ्यांसाठी इतक्या सोयीसुविधा पुरवतोच आहे, तर का नाही आपण मध्यान्ह भोजनाची पण जी योजना आहे ती विद्यार्थ्यांसाठी राबवावी. मंडळी, 18 वर्षानंतर ह्या साऱ्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येतं. अगदी वाद्यवादनापासून विविध गोष्टींमध्ये मुलं रममाण असतात. पायपुसणी, ज्यूट बॅग्स, कागदी पिशव्या, पणत्या, राख्या बनवणे, अगदी रुमालांवरती भरतकामही करण्यात येत होतं. काय करते?
भरती आहे. फुल आहे का? कुठल्या रंगाचं आहे? गम कुठे? आणि तयार झाल्यानंतर बागकाम रोपवाटिका तयार करण्याबरोबरच इथलं जिम ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या इथे मॅम आपण मुलांना जी स्पोर्ट्स ट्रेनिंग देतो त्याचा उद्देश असा पण आहे की या मुलांना एक जो प्लॅटफॉर्म आहे तो कुठेच अवेलेबल झाला नाही आहे. तर मग त्यांच्यातलं जे स्किल आहे, त्यांच्यातलं जे टॅलेंट आहे ते आपण समजा ओळखलं आणि त्यांना त्या पद्धतीने ट्रेन केलं, त्या पद्धतीने त्यांना ते स्किल शिकवल्या किंवा हे मुलं फक्त स्टेट लेवल किंवा ह्याला रिप्रेझेंट नाही तर नॅशनल आणि इंटरनॅशनलसुद्धा रिप्रेझेंट करू शकतात. ही कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे. म्हणून आपण एक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ह्याच्या वर्गामधून असा कुठला मुलगा आहे ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे, स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, त्याला सिलेक्ट करतो आणि त्याला आपल्या त्या पद्धतीने टीममध्ये सामील करून घेतो. इथे ज्या वस्तू तयार होतात ना त्याची प्रदर्शनं होतात. अगदी दिवाळीत मंत्रालयातल्या स्टॉलवर अधिकारी मंत्री महोदयही भेट देतात. मुलांचं जास्त कौतुक करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच त्यांचं लक्ष या आमच्या विभागाकडे आहे, आमच्या संस्थांकडे आहे. ज्या वेळेला आमचं स्टॉल हा तिकडे असतो मंत्रालयामध्ये तेव्हा नक्कीच सर येऊन तिथे व्हिजिट करतात, भेट देतात. आमच्या मुलांना तिथे त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी मोकळेपणाने आमची विद्यार्थी तिथे त्यांच्याकडे गेलेले पण आहे, भेटलेले सुद्धा आहेत. आणि गेल्या वर्षीचा जो सरांचा वाढदिवस झाला आवर्जून सरांनी आमच्या विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधलेला आहे. आणि मला खरंच सांगायला खूप अभिमान वाटतो सरांचा की सर इतके बिझी असताना सुद्धा या मुलांकडे, या विद्यार्थ्यांकडे आणि आमच्यासारख्या कुठेतरी म्हणजे ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या संस्थांकडे देखील त्यांचं लक्ष आहे. हीच खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे मॅडम. आमच्या संस्थेला पण जे अनुदान मिळणारं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा सरांचा खूप मोठा वाटा आहे. आणि आम्ही या आपल्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून सरांचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे आम्ही खूप खूप आभार मानू इच्छितो की खरोखर आपल्यासारख्या व्यक्ती आहेत म्हणून आज आमच्यासारख्या संस्थांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवली जाते. या शाळेमध्ये सुसज्ज टीचर ट्रेनिंग सेंटर आहे. विविध प्रकारची संशोधनही इथे केली जातात. काही रिसर्च पण आम्ही संशोधन पण सध्या सुरू केलेलं आहे की समाजामध्ये ह्या बौद्धिक अक्षमतेचं प्रमाण काही अंशी आपण कमी करू शकतो का. हो, जागरूकतेचं पण म्हणजे जनजागरूकता तर आहेच. सर्वात पहिली गोष्ट आहे मॅडम की जनजागरूकता आहे ती असली पाहिजे. अवेअरनेस म्हणजे या आता जी तरुण पिढी आहे किंवा त्या सुनांसाठी सासवांना जागृत करणं की तुम्ही कशा पद्धतीने केलं पाहिजे, लग्न कुठल्या वयामध्ये केलेलं पाहिजे. तुम्ही जर का तुमच्या घरामध्ये असं काही जेनेटिकली जर का हे चालत आलेलं आहे तर तुम्ही कशा पद्धतीने ते करायचं, अवॉइड कशा पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर आणखीन आपण म्हणू की कुपोषण असेल तर त्या कुपोषणाच्या माध्यमातून कसं करायचं. ज्याला डायबिटीस आहे, मधुमेह आहे, ब्लड प्रेशर असे जर का काही आजार आहेत तर त्या तुम्ही गरोदर अवस्थेत कशा पद्धतीने करायचं आहे. या मुलांमध्ये बऱ्याच समस्या आहेत. त्यामध्ये लैंगिक समस्याही असतात आणि त्या बाबतीतही इथे प्रशिक्षण देण्यात येतं. या विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान आम्ही देतो. गुड टच आहे, बॅड टच आहे, येस हो, ते आम्ही त्यांना शिकवतो. जर का मुलगा मुलगी आहे तर तुम्ही किती अंतर राखून उभं राहायचं आहे, तुम्हाला कशा पद्धतीने उभं राहायचं आहे याचं ज्ञान त्यांना दिलं जातं. जर का फिमेल टीचर आहे तर तिच्याशी बोलताना किंवा कोणी जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात घरामध्ये सुद्धा, नातेवाईकांमध्ये सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने तिथं उभं राहायला पाहिजे. आणि याच्यासाठी आमच्या टीचरच्या होम व्हिजिटसुद्धा असतात. त्या पालकांशी संवाद पण साधत असतात. त्याच्यासाठीचं आम्ही वर्कशॉप्स पण घेत असतो. आणि या माध्यमातून पालकांना ते ज्ञान देणं, सायकोलॉजिस्ट वगैरे आहेत त्यांना बोलावून त्यांना हे ज्ञान देणं, सांगणं. अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये. कारण आपण जेव्हा बघतो की बौद्धिक अक्षमता तर फक्त या मुलांचं शिक्षण, प्रशिक्षण याकडे जास्त लक्ष पुरवलं जातं.
मंडळी, ह्या साऱ्या मुलांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारचा एक कायदा आहे, राष्ट्रीय न्यास कायदा 1994. राष्ट्रीय न्यास कायदा 1999 हा आपल्या भारत सरकारने या दिव्यांग मुलांच्या, म्हणजे याच्यामध्ये 4 जे दिव्यांगत्व आहे त्याचा समावेश होतो. एक म्हणजे मतिमंदत्व, दुसरं म्हणजे सेरेब्रल पाल्सी, तिसरं म्हणजे ऑटिझम आणि चौथं म्हणजे बहुविकलांगता. तर यांच्या अंतर्गत म्हणजे ह्या 4 कॅटेगरीची जे दिव्यांग मुलं आहेत आणि व्यक्ती आहे, 18 वर्षाच्या वरचे जे व्यक्ती आहेत, तर त्यांच्यासाठी हा कायदा सरकारने पारित केलेला आहे. कारण या प्रौढ व्यक्तींचं म्हणजे पालकांना नेहमी एक गोष्टीची भीती असते की आमच्यानंतर आमच्या मुलांचं काय होणार. तर अशा वेळेला म्हणजे यांच्या संरक्षणाचा, यांचा जो हक्क आहे तो हक्क त्यांना मिळावा म्हणून ही कल्याणकारी अशी योजना आणि हा कायदा सरकारने सुरू केलेला आहे, ज्याच्या अंतर्गत म्हणजे निरामय आहे, म्हणजे या मुलांचं जे हेल्थ पॉलिसीज आहेत तर त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला म्हणजे शासनाकडून भारत सरकारकडून त्यांना ते पुन्हा रक्कम दिली जाते. त्यानंतर याच्या अंतर्गत घरौंदा स्कीम आहे, याच्या अंतर्गत कायदेशीर पालकत्व, लीगल गार्डियनशिप, म्हणजे 18 वर्षाच्या नंतर ज्या वेळेला व्यक्ती होतात या मतिमंद, तर त्यावेळेला यांचं पालकत्व कुणी स्वीकारायचं, कुणी घ्यायचं, तर ती जी एक पालकांची चिंता असते ती मिटवण्यासाठीचा हा जो कायदा आहे तो केलेला आहे. म्हणजे या मुलांचं, व्यक्तींचं त्यांना संरक्षण मिळावं नंतरसुद्धा, आईवडिलांच्या नंतरसुद्धा जी व्यक्ती त्यांना सांभाळेल तर त्या व्यक्तीने त्यांना योग्य त्यांचा हक्क दिला पाहिजे, वारसा हक्काने त्यांना जे मिळालेलं आहे ते त्यांना दिलं पाहिजे, त्यांचं संरक्षण कशामध्ये आहे हे सगळं पाहून हा कायदा म्हणजे नॅशनल ट्रस्ट ॲक्ट हा सुरू झालेला आहे. या कायद्याअंतर्गत सुहित शाळेची नोंदणी करण्यात आलेली आहे, जी खूप भूषणास्पद आहे. आणि याच्या अंतर्गत संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केवळ आमची एकमेव संस्था आहे जिचं नोंदणी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मग संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या ज्या काही या कायदेशीर पालकत्वाच्या ज्या काही केसेस आहेत किंवा या विद्यार्थ्यांना ते देण्याचे काम संस्था करत असते. हे सगळं बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं का, बौद्धिक अक्षमता जरी असली ना तरीही अशा मुलांना आपण सक्षम करू शकतो. अर्थात त्यासाठी अशा निस्वार्थी शाळांची खूप गरज आहे. म्हणूनच आपण आज हा विषय घेतला. बौद्धिक अक्षम मुलं लहानपणीच ओळखता येतात. अगदी 3 महिन्यापर्यंत बाळांनी मान धरली नाही ना तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य फिजिओथेरपी आणि शिक्षण याची सांगड घालून आपण असे हसरे चेहरे बघू शकतो हा विश्वास बाळगा. या क्षेत्राबाबतची विविध संशोधनं, प्रश्न, उपाय आपण ह्या पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्की जाणून घेऊया. त्याच अनुषंगाने बौद्धिक अक्षमता या विषयावरची जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण आज हा विषय घेतला, जो आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे rayatecadarbhar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आजपर्यंत अनेक एपिसोड झालेले आहेत. 450च्या वर एपिसोड आहेत. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही लाईक करायला पाहिजे आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.